नमस्कार मित्रांनो, TCS IBPS परीक्षेमध्ये विचारलेले प्रश्न यामधील हा चौथा व्हिडिओ आहे. तर हे चौथी PDF आहे मित्रांनो. आपण इथे बघूया की कोणकोणते प्रश्न विचारलेले होते. हे प्रश्न अ, ब, क, ड ऑप्शनमध्ये विचारलेले होते, मात्र मी त्याला वन लाइनर स्वरूपात इथं तयार केलेले आहे. तर बघा, प्रश्न दिलेला आहे, भारतातील पहिले जीवावरण राखीव क्षेत्र कोणते आहे? तर ते आहे मित्रांनो निलगिरी. ओके, जर तुम्हाला प्रश्न आला की भारतातील पहिले जीवावरण राखीव क्षेत्र कोणते आहे, तर त्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे निलगिरी. पहिला जिल्हा जिथे प्राथमिक आरोग्य केंद्र हे 100% सौर ऊर्जेवर चालतात. ठीक आहे, तर ते कोणता जिल्हा आहे की जिथे प्राथमिक आरोग्य केंद्र 100% सौर ऊर्जेवर चालतात? तर तो आहे मित्रांनो सुरत. ठीक आहे, त्यानंतर पुढं काय म्हटलेलं आहे की बिहू सण. बिहू सण हा कुठे साजरा केला जातो? तर बिहू सण आसाम या राज्यामध्ये साजरा केला जातो. सागरेश्वर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये येते? तर बघा, सागरेश्वर अभयारण्य सांगली जिल्ह्यामध्ये येते. हा पण प्रश्न विचारलेला आहे. सालार जंग संग्रहालय कुठे आहे? ठीक आहे, तर बघा, सालार जंग संग्रहालय हे हैदराबाद या ठिकाणी आहे. पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रीय खारपुटी वने जनुकीय संशोधन केंद्र कुठं आहे? तर ते आहे ओडिशाला. ओके, त्यानंतर राजस्थान आंतरराष्ट्रीय लोककला महोत्सव कुठे भरतो? तर तो जोधपूर या ठिकाणी भरतो. त्यानंतर पुढचे प्रश्न बघा, हेली टॅक्सी. आता हेली टॅक्सी कुठे सुरू करण्यात आली होती? तर ती सुरू करण्यात आली होती बेंगळुरूला. त्यानंतर उद्यान शहर म्हणून कोणतं शहर ओळखलं जाते? तर बंगळुरूला ओळखलं जाते. एक प्रश्न विचारलेला होता की नागोया करार कोणत्या वर्षी झाला? तर बघा, नागोया करार हा 2010 मध्ये झालेला होता. हा पण एक वन लाइनर प्रश्न आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर भारताच्या राष्ट्रीय ध्वजाची रचना कोणी केलेली होती? तर भारताच्या राष्ट्रीय ध्वजाची रचना पिंगली व्यंकय्या यांनी केलेली होती. त्यानंतर विचारलेला प्रश्न होता की टिहरी धरण कोणत्या राज्यामध्ये आहे? तर ते उत्तराखंड राज्यामध्ये आहे. आणि आणखी एक पॉईंट लक्षात असू द्या की तो कोणत्या नदीवर आहे? तर तो भगीरथी नदीवर आहे. ओके, सो टिहरी धरण कोणत्या नदीवर आहे? भगीरथी नदीवर आहे. त्यानंतर बांधवगड अभयारण्य कुठे आहे? तर ते आहे मध्य प्रदेशला. त्याचप्रमाणे कुनो, त्यानंतर कान्हा, तर हे अभयारण्य जे आहे ते आपल्याला मध्य प्रदेशमध्ये बघायला मिळतील. त्यानंतर हा एक महत्त्वाचा प्रश्न वनरक्षक परीक्षेत आला. कुपाध्यक्ष म्हणजे अधीक्षक आणि वनपाल म्हणजे वनरक्षक हे पदे कोणाच्या काळामध्ये होती? तर बघा, ही पदे चंद्रगुप्त मौर्य यांच्या काळामध्ये होती. सो हा आपल्यासाठी प्रश्न महत्त्वाचा आहे. हंगुल हरिण कुठे आढळते? तर ते काश्मीरमध्ये आढळते. त्यानंतर प्रश्न आला की जैवविविधता करार कोणत्या वर्षी करण्यात आला होता? तर 1993 मध्ये करण्यात आलेला होता. आर रुपयाचं जे चिन्ह आहे, हे चिन्ह कोणी शोधून काढलेलं होतं? तर डी उदय कुमार यांनी ते तयार केलेलं होतं. यासंबंधित एक उषा थोरात समिती पण स्थापन करण्यात आली होती आणि आपलं जे चिन्ह आहे त्याला मान्यता 2010 पासून आहे. हा पॉईंट तुम्ही इथे लक्षात घ्या. त्यानंतर सेवाग्राम आश्रम कुठं आहे? तर ते वर्धा या ठिकाणी आहे. आणि लक्षात घ्या, कोणी केली होती स्थापना? महात्मा गांधी यांनी स्थापना केलेली होती. प्रश्न काय विचारला मग पेपरमध्ये की पहिला ई पासपोर्ट लक्षात घ्या कोणाला देण्यात आलेला होता? तर बघा, प्रतिभाताई पाटील यांना देण्यात आलेला होता. ठीक आहे, त्यानंतर टायगर रिझर्व भारतामध्ये केव्हापासून सुरू करण्यात आला? तर टायगर रिझर्व भारतामध्ये 1973 पासून सुरू करण्यात आलेला होता. त्यानंतर सर्वात जास्त वाघांची संख्या कुठे आहे? तर ती आहे मध्य प्रदेश या ठिकाणी. तुम्ही मला खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा, सध्या भारतामध्ये एकूण वाघांची संख्या किती आहे? त्यानंतर गिधाडांचा प्रजनन कार्यक्रम जो आहे, लक्षात घ्या, हा कोणासंबंधित आहे? तर बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी संबंधित आहे. त्यानंतर प्रश्न विचारला त्यांनी की तोतला डोह धरण कोणत्या नदीवर आहे? तर तोतला डोह धरण हे पेंच नदीवर आहे. आणि एक इटिया डोह धरण आहे जे की गाढवी नदीवर आहे. हा पण पॉईंट तुम्ही इथे लक्षात घ्या. नागपूरला आहे हे पेंच नदी. ठीक आहे, त्यानंतर शांतिवन हे समाधीस्थळ कोणाचं आहे? जे दिल्ली इथे आहे. तर हे समाधीस्थळ जवाहरलाल नेहरू यांचे आहे. त्यानंतर रेड डाटा बुक. आता यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो की रेड डाटा बुकमध्ये हरित पृष्ठाचा अर्थ काय होतो? की पूर्वी धोकाग्रस्त परंतु संवर्धन कार्यक्रमामुळं धोक्यातून बाहेर आलेल्या प्रजाती. ओके, सो रेड डाटा बुक IUCN जारी करते. कोण जारी करते? IUCN. आणि पेपरमध्ये IUCNचा पण फुल फॉर्म मागच्या आपल्या PDF मध्ये आपण बघितला होता की तो परीक्षेत विचारलेला होता. तर तुम्ही सांगा IUCNचा फुल फॉर्म काय होते? त्यानंतर भौगोलिक क्षेत्रानुसार सर्वात जास्त वनाची टक्केवारी कुठे आहे? तर ते बघा मिझोरामला आहे. त्याच्यानंतर थोडी कमी आहे अरुणाचल प्रदेशला, त्याच्यापेक्षा कमी नागालँडला आणि त्याच्यापेक्षा कमी त्रिपुराला. म्हणजे सर्वात जास्त जर टक्केवारी विचारली तर मिझोराम घ्या आणि सर्वात जास्त क्षेत्रफळ जर विचारलं तर उत्तर मध्य प्रदेश घ्यायचं. ओके, सो टक्केवारी प्रमाण आलं तर उत्तर मिझोराम घ्या वन लाइनरमध्ये. पहिले साग वृक्षाचे संग्रहालय कुठे आहे? तर बघा मित्रांनो, पहिले साग वृक्षाचे संग्रहालय निलांबूर या ठिकाणी आहे, जे की केरळ या ठिकाणी येते. त्यानंतर प्रश्न विचारला राजधानीवर की दिसपूर राजधानी कोणाची आहे?
तर दिसपूर राजधानी ही आसामची आहे. त्यानंतर बघा भरतनाट्यम जोड्या लावणीमध्ये प्रश्न आला होता. भरतनाट्यम हे तामिळनाडूला आहे. कथकली केरळ, कथ्थक म्हटलं तर उत्तर प्रदेश, सतरिया म्हटलं तर आसाम आणि कुचीपुडी म्हटलं तर आंध्र प्रदेश. तर हा बॉक्सेस तुम्ही व्यवस्थित काय करून घ्या, पाठ करून घ्या, कारण यावरती प्रश्न रिपीट होणारच आहे. भरतनाट्यम तामिळनाडू, कथकली म्हटलं तर केरळ आणि कथक म्हटलं तर उत्तर प्रदेश, सतारिया आसाम, कुचीपुडी आंध्र प्रदेश. त्यानंतर प्रश्न काय आहे बघा, भारतीय ऊस संशोधन संस्था कुठे आहे? तर भारतीय ऊस संशोधन संस्था उत्तर प्रदेश या ठिकाणी आहे. ठीक आहे, तर ऊ जरी लक्षात ठेवलं तरी चालेल. ठीक आहे. त्यानंतर संविधानाची निर्मितीसाठी कालावधी किती लागला? तर परीक्षेत उत्तर घेतलं आहे 2 वर्ष 11 महिने 17 दिवस, काही ठिकाणी 18 दिवससुद्धा दिलेले आहे. ठीक आहे, तर हा पॉईंट तुम्ही इथे लक्षात घ्या. ठाणे क्रीक फ्लेमिंगो अभयारण्य जे आहे ते कशा संबंधित आहे? ते समुद्री संरक्षित काय आहे क्षेत्र आहे. पहिल्या महिला राष्ट्रपती कोण होत्या भारताच्या? त्या होत्या प्रतिभाताई पाटील. तर भारताच्या पहिल्या आदिवासी महिला राष्ट्रपती कोण आहे? तर त्या आहे, लक्षात घ्या, द्रौपदी मुर्मू. संताल आदिवासी समुदायातून त्या आलेल्या आहे. प्रथम सत्याग्रह कोणता करण्यात आलेला होता? तर महात्मा गांधीद्वारे प्रथम सत्याग्रह चंपारण्य सत्याग्रह करण्यात आलेला होता. भारतामध्ये वन महोत्सवाला सुरुवात कधी झाली होती? तर ती झाली होती 1952 मध्ये. पहिले वनमंत्री भारताचे हे के.एम. मुन्शी होते. हा पॉईंट तुम्ही इथे लक्षात घ्या. मराठा साम्राज्यात गोळा केलेला कर त्याला काय म्हटलं जाईल? त्याला चौथ असं म्हटलं जाईल. शीत वाळवंट जीवावरण राखीव क्षेत्र कुठं आहे? तर बघा हिमाचल प्रदेशमध्ये आहे. ठीक आहे, हे फास्ट आपण वन लाईनर प्रश्न घेता मित्रांनो. बटरफ्लाय स्ट्रोक ही संज्ञा कशामध्ये आहे? तर बघा बटरफ्लाय स्ट्रोक ही संज्ञा स्विमिंगमध्ये आहे, म्हणजे जलतरणमध्ये यूज केली जाते. क्षेत्रफळानुसार सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे? तर तो आहे अहमदनगर. उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांची नियुक्ती कोण करते? राष्ट्रपती. त्यानंतर एक लक्षात घ्या, उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची बडतर्फी कोण करते? तर राष्ट्रपती. परंतु उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना शपथ कोण देते असा जर प्रश्न आला तर लक्षात असू द्या, शपथ देतात राज्यपाल. म्हणजे नियुक्ती आणि बडतर्फीसाठी राष्ट्रपती घ्यायचं उच्च न्यायालयाच्या बाबतीत, पण शपथ असलं तर राज्यपाल घ्यायचं आहे. ओके, त्यानंतर पुढे बघा, मंडल काय आहे? तर कोरोमंडल हा पूर्व तटीय मैदानाचा दक्षिणेकडील एक भाग आहे. ओके, त्यानंतर अंदमान आणि निकोबारची राजधानी विचारलेली होती, तर ती आहे पोर्ट ब्लेअर. त्यानंतर पुढचा प्रश्न कोणता आहे की साल्लेर शिखर हे दुसऱ्या क्रमांकाचं शिखर आहे. साल्लेर शिखराची उंची हे 1567 मीटर आहे. तर ते कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर बघा ते नाशिक या जिल्ह्यामध्ये आहे. त्यानंतर पश्चिम घाटाचा अभ्यास करण्यासाठी नेमलेली समिती कोणती? आता बघा पश्चिम घाटाचा अभ्यास करण्यासाठी नेमलेल्या 2 समित्या होत्या, एक डॉक्टर माधव गाडगीळ समिती आणि के कस्तुरीरंगन समिती. त्यानंतर भारताचे पहिले टेक्नो पार्क कुठं सुरू करण्यात आले होते? तर तिरुवनंतपुरम केरळ या ठिकाणी भारताचे पहिले टेक्नो पार्क सुरू करण्यात आलेले होते. स्वच्छ भारत मिशनला केव्हा सुरुवात झाली होती? तर आपल्याला सर्वांना माहीत आहे 2 ऑक्टोबर 2014 मध्ये स्वच्छ भारत मिशन अभियानाला सुरुवात झालेली होती. युनिसेफ, आता युनिसेफ कशा संबंधित काम करते? तर बघा मुख्य केंद्र आहे, लक्ष केंद्रित केलं जाते याच्यामध्ये मुलांवर. ठीक आहे, तर त्यांच्या विकासासंबंधित युनिसेफ काम करते. युनिसेफचं मुख्यालय लक्षात असू द्या न्यूयॉर्क अमेरिका या ठिकाणी आहे. मॉन्ट्रिक्स नोंदी, तर मॉन्ट्रिक्स नोंदी कशा संबंधित आहे? रामसर करारासंबंधित आहे. त्यानंतर चर्चेतील लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे असा प्रश्न होता? बुलढाणा. देवधर चषक कशा संबंधित आहे? क्रिकेट. मात्र तुम्हाला जर संतोष चषक विचारलं तर तो लक्षात ठेवायचा आहे तुम्हाला फुटबॉल खेळासंबंधित. त्यानंतर पानशेत धरण कोणत्या जिल्ह्यामध्ये येते? तर बघा पानशेत धरण हे पुणे जिल्ह्यामध्ये अंबी नदीवर येते. हा पॉईंट महत्त्वाचा आहे. तुम्ही हे समाधीस्थळ कोणाच्या समाधीस्थळाला म्हटलं जाते? तर बघा राजीव गांधी यांच्या समाधीस्थळाला वीरभूमी असं म्हटलं जाते. त्यानंतर आहे मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? तर मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर B.R. आंबेडकर म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. हा पॉईंट तुम्ही इथे लक्षात घ्या. त्यानंतर भारतीय नाईटिंगल कोणाला म्हटलं जाते? तर सरोजिनी नायडू यांना भारताच्या नाईटिंगल म्हटलं जाते. भारताच्या पहिल्या महिला राज्यपाल सरोजिनी नायडू होत्या, ज्या की उत्तर प्रदेशच्या राज्यपाल राहिलेल्या होत्या. ती स्पर्धा कशा संबंधित आहे असा प्रश्न विचारलेला आहे, तर उत्तर आहे कुस्ती. नरेंद्रनाथ दत्त हे कोणाचं नाव आहे? तर हे नाव आहे स्वामी विवेकानंदजी यांचं. त्यानंतर एक प्रश्न काय विचारला होता की जैवविविधता हॉटस्पॉट्स कोण डिक्लेअर करते? तर बघा कन्झर्वेशन इंटरनॅशनल नावाची संस्था काय करत असते? लक्षात घ्या काय करते? तर हॉटस्पॉट डिक्लेअर करते कन्झर्वेशन इंटरनॅशनल. त्यानंतर महत्त्वाचे 2-3 प्रश्न राहिले बघा मित्रांनो. माहितीचा अधिकार कोणत्या वर्षी लागू करण्यात आला? 2005 मध्ये तो लागू करण्यात आलेला होता. आणखी एक महत्त्वाचा प्रश्न विचारलेला आहे की लोकसंख्येची घनता
कशी मोजली जाते? प्रति व्यक्तीची घनता ही प्रति वर्ग किलोमीटरमध्ये मोजली जाते, म्हणजे दर 1 चौरस किलोमीटरला ती मोजली जाते. आणि मेघदूत काव्यसंग्रह कोणाचा आहे? तर मेघदूत काव्यसंग्रह हा संत कवी कालिदास यांचा आहे आणि मीनाक्षी मंदिर हे मदुराई तामिळनाडू या ठिकाणी आहे. तर हे होते आपल्या TCSने विचारलेले महत्त्वाचे काही प्रश्न.